त्यात मी अशी मुलगी आहे जी कधीच कोणाशी ओपनली काहीच बोलत नाही. लाईक मला आवडत नाही माझ्या गोष्टी शेअर करायला. अचानक कोणावरती माझा कधीच विश्वास बसत नाही. तिचा बसला होता म्हणून ती तिच्या गोष्टी सांगत होती. तिला असं वाटत होतं मीही काहीतरी शेअर करावं, म्हणून मी तिला म्हटलं होतं की आपण जेव्हा फर्स्ट टाईम भेटणार आहोत तर चल आपण एक नोट लिहूया ज्याच्यात मी माझ्याबद्दलच्या गोष्टी तुला सांगेन, तू तुझ्याबद्दलच्या सांग. लाईक आपण एक दुसऱ्याबद्दल काय फील करतो किंवा आपल्या लाईफमध्ये काय झालं आहे किंवा काय ट्रॉमाज आहेत आपले, आपण सगळं त्याच्यावरती लिहूया. एक दुसऱ्याबद्दलच्या फिलिंग्स लिहूया की माझ्यासाठी तू ही फ्रेंड आहेस किंवा मी तुला ही जागा दिली माझ्या लाईफमध्ये. असं सगळं फालतूगिरी. खरं तर आत्ता मला खरंच असं वाटतं की ही खूप मोठी फालतूगिरी होती, बट स्टील मी तिचं ते लेटर अजूनही जपून ठेवलेलं आहे कारण मला आवडते ती गोष्ट. तिने ठेवलं की नाही मला माहीत नाही. बरं, ते सगळं झालं, इतकं क्लोज फ्रेंड्स झालो आम्ही. मी तिला इतक्या नाही पण थोड्या 2-3 गोष्टी तरी मी तिला सांगितल्याच होत्या माझ्याबद्दल. त्यानंतर ती अजूनच वेगळं वागायला लागली. म्हणजे रात्री 8:30 वाजता ती अचानक माझ्या घरी आली. त्यांचे बोर्ड्स वगैरे झाल्यावरती मी असा विचार केला होता की चला सोडा सगळं, मार्क्स वाक्स जाऊ द्या खड्ड्यात, आधी आपण एन्जॉय करून घेऊ, कारण मार्क्स आल्यावरती आपल्यासोबत काय होईल आपल्याला माहीत नाही. त्या भीतीने मी मस्तपैकी आपली ट्रिप एन्जॉय करायला उद्या जाणार आहे. त्याच्या आदल्या रात्री ती 8:30 वाजता येऊन माझ्यासमोर उभी आहे. माझ्या घरातल्यांचं रिॲक्शन एकदम शॉकिंग आहे की ही इथे का आली आहे, ही कोण आहे इथे एवढ्या रात्री यायला. ही मैत्रीण इतक्या रात्री कधीच येत नाही आणि रात्री 3-3:30 वाजता जे कोणीच कॉल करत नाही. कितीही जवळचे मैत्रीण असू दे, काही प्रॉब्लेम नसताना फक्त बोलायला कोणी कॉल करत नाही. असं सगळं झाल्यावरती खूप मी तिला समजवलं की अच्छा ठीक आहे, तुझा प्रॉब्लेम आहेच, ओके, असं नको येत जाऊस, आता चांगलं व्यवस्थित घरीच वगैरे जा. मी तिला खूप जास्त चांगल्या प्रेमाने एकदम भाषेत मी तिला समजवलं आहे. माझ्या आईनेही समजवलं आहे. ती गेली. त्यानंतर मी गावी गेले आणि ती त्याच टायमिंग नंतर